नमस्कार. आजच्या या सेशनमध्ये आपण मॅथ्स फाउंडेशन जे आहे किंवा फाउंडेशन मेंटल एबिलिटी याबद्दल आज बोलणार आहोत. आजचा जो व्हिडिओ जो आहे फार पालकांच्या म्हणण्यानुसार म्हणजे बऱ्याच पालकांचे मला संभाषण झालं, फोन झाले, मेसेज झाले, तर त्यांचं म्हणणं झालं की शालेय स्पर्धा परीक्षेचे जे विषय आहेत जसं डॉक्टर होमी बाबा असेल किंवा तुमचं स्कॉलरशिप असेल किंवा नवोदय असेल यावर तुम्ही काहीतरी व्हिडिओ बनवणं आवश्यक आहे. म्हणून त्या अनुषंगाने पालकांचा मान राखत आजपासून हे काही व्हिडिओ मी अपलोड करत राहणार आहे. जसं एमपीएससीचे व्हिडिओ तुम्हाला अपलोड करताना दिसतात किंवा तुम्हाला बघायला भेटतात तसंच हे पण व्हिडिओ तुम्हाला आता बघायला भेटणार आहेत. आता येणाऱ्या ज्या नवोदयची एक्झाम आहे त्या नवोदयच्या एक्झामच्या अनुषंगाने आपण हे काही व्हिडिओ आपण तयार करूयात. त्याचप्रमाणे पुढे चालून डॉक्टर होमी बाबाच्या अनुषंगाने, त्याचप्रमाणे एनटीएससी असेल, एमटीएससी असेल, स्कॉलरशिप असेल, ह्या वेगवेगळ्या शालेय स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने आपण व्हिडिओ तयार करणार आहोत. तर आज आपण या बूस्टर अप एज्युकेअर या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील, अपडेशन बघायला भेटेल आणि त्याच पद्धतीनं या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होईल. आता बघा, याच्यामध्ये फाउंडेशन जो आहे हा फाउंडेशन कोर्स म्हणजे काय हे मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सांगेन. पण या फाउंडेशन मध्ये नॉर्मली नवोदय, स्कॉलरशिप, एनटीएससी, एमटीएससी, डॉक्टर होमी बाबा आणि अपग्रेडेशन जे असतात. फाउंडेशन म्हणजे काय झालं, आजकाल 5th ते 10th पर्यंत जे फाउंडेशन कोर्सेस असतात नॉर्मली ज्या बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही त्याचं ज्ञान प्राप्त करत असतात, त्या ज्ञान प्राप्त करत असताना तुम्हाला अपग्रेडेशन बघायला भेटतं. समजा 5th चा स्टुडंट असेल तर 6, 7 चे कन्सेप्ट क्लिअर करायला बघायला भेटतात. सोबत हे जे विषय तुम्हाला दिलेत, दाखवलेत, नवोदय असेल, स्कॉलरशिप असेल, त्याच्यामध्ये मग बघा मेंटल एबिलिटी हा विषय ऍड होतो. स्कूलिंग लेवलवर हा मेंटल एबिलिटी शिकवला जात नाही, परंतु या तुमच्या फाउंडेशन कोर्समध्ये शिकवला जातो. पण आता आपल्याला आज जे आपण प्रश्न पाहणार आहोत ते प्रश्न पाहणार आहोत, अतिशय सोपे प्रश्न पाहणार आहोत. कारण आज पहिलाच व्हिडिओ आहे हा नवोदयला येणाऱ्या प्रश्नाच्या अनुषंगाने हे प्रश्न राहणार आहेत आणि याचाच अपग्रेडेशन करत करत जर गेलात तुम्ही तर एमपीएससी, पोलीस भरती, सरळ सेवा ह्या प्रश्नाला ते अटॅच असतील. हे ब्रिज बनवण्याचं काम हे फाउंडेशन करत असतं, हे लक्षात राहू द्या. ठीक आहे, तर आज आपण पाहणार आहोत 5th नवोदय परीक्षा सराव प्रश्न. पण तत्पूर्वी काही गोष्टी मला सांगायच्या. शालेय स्पर्धे परीक्षाची गरज काय त्याच्याबद्दल मी डिटेलमध्ये नंतर बोलणारच आहे. परंतु आजच्या स्थितीला मला हे सांगायचं आहे की बाबा त्या मुलाची बौद्धिक क्षमता वाढण्यासाठी, निर्णय क्षमता जसं स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे, निर्णय क्षमता वाढवण्यासाठी विचार करण्याची क्षमता आणि गणितीय विश्लेषण करण्याची क्षमता या सगळ्यांचं सांगड जर घातली तर विद्यार्थी एक परिपूर्ण विद्यार्थी बनतो. आणि या गोष्टीसाठी मुलगा पास हो किंवा नको हो हा विचार न ठेवता विद्यार्थ्याला कसं फाउंडेशन मध्ये रुजू करता येईल ह्या पद्धतीने आपण हा विचार करायला पाहिजे. पण हरकत नाही, मी त्याच्याबद्दल नंतर बोलेल. आज आपण काही प्रश्न घेऊयात. प्रश्न क्रमांक 1 बघा, अतिशय सोपे असे प्रश्न असणार आहेत आजचे प्रश्न. कारण फर्स्ट व्हिडिओ आहे याच्यावर शालेय स्पर्धा परीक्षेवर. बघा, याच्यामध्ये दिलेलं आहे 3 वस्तूंच्या वजनांची सरासरी 37 kg आहे. सरासरी, आता मी मराठीत पण आहे आणि इंग्लिश मध्ये पण सांगायचं कारण इंग्लिश मिडियमचे पण काही स्टुडंट हे व्हिडिओ बघणार आहेत. 3 वस्तूंच्या वजनाची सरासरी 37 आहे. बघा, सरासरी म्हणजेच काय, सरासरी म्हणजे ऍव्हरेज. इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांना सरासरी म्हणजे ऍव्हरेज. किती दिलेली त्यांनी 37 kg. 37 kg. त्यातील 2 वस्तूंच्या वजनांची सरासरी 36 kg. आता तिघांची दिलेली आहे. आता ठीक आहे, 2 वस्तूंच्या वजनांची सरासरी किती आहे 36 kg. आता ही सरासरी दिली आहे, बट आपल्याला माहिती आहे एकूण वजन म्हणजेच काय असणार आहे. वजन म्हणजेच जी काही तुमची सरासरी ऍव्हरेज दिलेली असते ती ऍव्हरेज गुणाकारामध्ये मल्टिप्लिकेशन मध्ये 3 घ्यायची. कारण इथं 3 व्यक्तींची दिलेली आहे, 3 वस्तूंची दिलेली आहे, माफ करा वस्तूंची दिलेली आहे, म्हणजेच मल्टिप्लिकेशन मध्ये 3. मग इथं कॅल्क्युलेशन करू शकतात. मराठीत जर सांगायचं झालं 7 त्रिक 21, 7 आला 2, 3 त्रिक 9, 9 आणि 2 11, हे 11 त्यांचं एकूण वजन झालेलं आहे. आणि इथं पुन्हा 2 वस्तूंची सरासरी असेल तर गुणाकारामध्ये 2 घ्यायचे, म्हणजेच काय झालं 36 दुनी 72. आता त्यांनी काय विचारलेलं आहे, तिसऱ्या वस्तूची वजन किती असायला पाहिजे. तर सिंपल प्रश्न आहे मित्रांनो. असे 4 पर्याय दिलेले असतात, त्या 4 पर्यायापैकी आपल्याला एक उत्तर काढायचं असतं. सिंपल आहे, या 3 वस्तूंची वजन जे आहे या 3 वस्तूंच्या वजनामधून 2 वस्तूंचे वजन आपल्याला इथं मायनस करावं लागेल. म्हणजेच काय झालेलं आहे बघा, टोटल 3 वस्तूंचं वजन आलंय 111 वजा 72. तर उत्तर यायला पाहिजे जे 11 मधून, समजा आता हातच्या वगैरे घेऊन कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता. एकामधून 2 जात नाही म्हणून 11 मधून 2 काढा, खाली राहिले तुम्हाला
इथे 9. आता समजा इथपर्यंत जरी कॅल्क्युलेशन केलं ऑप्शन मध्ये गेलात तर एकाच स्थानी युनिट प्लेसला 9 इथे दिसतोय, तर इथं 9 नाहीये, इथं 9 नाहीये, इथे 9 नाहीये. ठीक आहे, तर इथं 9 दिसतोय, याचा अर्थ उत्तर तुमचं 39 असायला पाहिजे. याचं उत्तर यायला पाहिजे 39. बरं, पुढे जायचं असेल तर ठीक आहे, हरकत नाही. याचा हातचा परत देऊन टाकला, परत 1 घेतला, 11 मधून परत 8 गेले, परत 3 राहिले, असं करत तुम्ही उत्तर काढू शकता. उत्तर यायला पाहिजे 39 म्हणजे तिसऱ्या वस्तूचे जे वजन आहे ते 39 असेल. आता राहिला प्रश्न, सर तुम्ही मराठीत घेतायत क्वेश्चन, तर डोंट वरी अबाउट दिस. हा पहिला व्हिडिओ आहे म्हणून मी मराठीत पण काय देतोय. काही विद्यार्थी आपले इंग्लिश मिडियमचे असतात, त्या इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मी काही व्हिडिओ तिथे अपलोड करणार आहे. म्हणजे दोन्ही लँग्वेज मध्ये मी कव्हर करेल, हिंदी आणि इंग्लिश, किंवा हिंदी आणि माफ करा इंग्लिश आणि मराठी, या दोन लँग्वेज मध्ये कव्हर करत जाईल मी. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न बघूया. नेक्स्ट क्वेश्चन मी ट्रान्सलेट करून देत जाईल इंग्लिश मध्ये, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. दोन संख्यांचा लसावी. लसावी म्हणजे बघा एलसीएम. ठीक आहे, सॉरी हा पेन घेतो इथनं, म्हणजे तुम्हाला लिहायला मला सोपं जाईल, तुम्हाला दाखवायला सोपं जाईल. लसावी म्हणजे एलसीएम आणि मसावी म्हणजे एचसीएफ, हे लक्षात राहू द्या. ठीक आहे, अनुक्रम म्हणजे सक्सेसिव्ह. आता बघा एलसीएम किती दिलेला आहे, एलसीएम लसावी किती दिलेला आहे, लसावी दिलेला आहे 120. बघा गिवन डेटा काय आहे ते सगळ्यात पहिले माहित पाहिजे आपल्याला. आणि मसावी किती दिलेला आहे, मसावी दिलेला आहे 8. आता आपण लहानपणी म्हणण्यापेक्षा आता तुमच्या काही क्लासमध्ये लसावी मसावी तुम्ही शिकला असाल किंवा नसाल, पण लसावी मसावी काय असते शिकून घेणं गरजेचं आहे. पण आता इथं लसावी आणि मसावी काय आहे हे माहित नसलं तरी चालेल, कारण याला फॉर्म्युला आहे, याला शॉर्टकट आहे. या शॉर्टकटवर आपण उत्तर काढू शकतो. तर बघा, जर लसावी 120 आहे 120 अँड मसावी 8 आहे, एचसीएफ 8 आहे, तर त्यातली एक संख्या, आता दोन संख्यांचाच दिलेला, दोन संख्या दिल्या का तिथं लिहिलेल्या आहेत तिथं दोन संख्या, तर दोन संख्यांपैकी एक संख्या 24 आहे, एक संख्या किती आहे 24 आहे. मग आपल्याला काय विचारलंय, दुसरी संख्या किती, तर दुसरी संख्या आपण एक्स मानू. काय मानू, एक्स मानू. ठीक आहे, दोन संख्या. सिंपल आपल्याकडे डेटा आलेला आहे, गिवन डेटा आलेला आहे, दिलेला डेटा आलेला आहे. मग आता इथं उत्तर तुम्हाला लिहू शकतो मी, दोन संख्यांचा गुणाकार. फॉर्म्युला काय, शॉर्टकट काय, दोन संख्यांचा गुणाकार. दोन संख्यांचा गुणाकार, बरोबरच चिन्ह द्यायचं, लसावी गुणाकारामध्ये मसावी, हे फॉर्म्युला पाठच करून ठेवायचा. आता बघा दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे बघा 24 गुणाकारामध्ये एक्स, 24 मल्टिप्लिकेशन एक्स इज इक्वल टू 120 मल्टिप्लिकेशन 8. बस. आता बघा कॅल्क्युलेशन करत बसायचं नाही. स्कूल लेवलला आपल्याला स्टेप्सला मार्क्स असतात, इथंच डायरेक्ट कॅल्क्युलेशन करू शकतात तुम्ही. ठीक आहे, इथंच डायरेक्ट कॅल्क्युलेशन करू शकतात. कसं काय, तर बघा तुम्हाला जर 24 चा टेबल येत नसेल, 24 चा पाडा येत नसेल, तर लिव्ह इट. यायला पाहिजे 30 पर्यंत तुम्हाला टेबल यायला पाहिजे, पण लिव्ह इट. नाही येत तर हे इक्वल टू चं जे साइन दिलेलं आहे लेफ्ट अँड राईट, याच्यामध्ये काय करायचं असतं, 8 1 जार 8, 8 3 जार 24. अगेन आता मराठीत सांगतो, 8 1 8, 8 3 24. अगेन 3 1 जार 3, 3 4 जार 3 4 जार 12 and 3 0 are 0. It means x is equal to 40. x ची व्हॅल्यू यायला पाहिजे 40. ठीक आहे, ह्या पद्धतीने तुम्ही करू शकाल. आणि जर याच्यामध्ये कॅल्क्युलेशन करायचं राहिलं असतं तर डायरेक्टली जर तुम्हाला टेबल आला असतं तर तुम्ही इथे करू शकला असता. बघा 24 1 जार 24, 24 5 जार 120, 8 5 जार 40. अगेन आन्सर विल बी 40. म्हणजे उत्तर तुमचं किती यायला पाहिजे, 40 यायला पाहिजे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. सोपे प्रश्न आहेत. आता बघा इथे दिलेलं आहे, 7च्या फरकाने वाढत जाणाऱ्या तीन संख्यांची सरासरी 15 आहे, तर या तीन संख्यांमधील सर्वात मोठी संख्या कोणती. याचा अर्थ इंग्लिश मध्ये मी तुम्हाला थोडंसं ट्रान्सलेट करून सांगतो की बाबा तीन नंबर दिलेले आहेत, त्या तीन नंबर मध्ये प्रत्येकी म्हणजे सक्सेसिव्हली त्यांचं 7 चा डिफरन्स पाहिजे, आणि त्यांचा ऍव्हरेज किती आहे त्या तीन नंबरचा, त्या तिन्ही नंबरचा ऍव्हरेज आहे 15. मग त्या तीन संख्यांमधील सर्वात मोठी संख्या म्हणजे बिगर नंबर वी हैव टू फाइंड इट. ओके, लेट्स गो फॉर दिस क्वेश्चन. चलो यहां से हम लोग पेन लेंगे. पेन ले लिया और यहाँ पे लिख दिया. 7च्या फरकाने एकदम सोपा आहे. याला ट्रिक्स आहे, लक्षात राहू द्या मित्रांनो, याला ट्रिक्स आहे. सरासरी आली, ऍव्हरेज आलं आणि सक्सेसिव्ह आलं. सक्सेसिव्ह म्हणजे क्रमाने वाढत जाणाऱ्या संख्या. सक्सेसिव्ह आलं तर ती सरासरी मधली संख्या असते. आता काही विद्यार्थी कसे करतील, मग त्या तीन संख्या अशा घेऊयात सर, x, x plus 7,
x+14 घ्यायची गरज नाही, घ्यायची गरज नाही का? तुम्हाला सरळ सरळ शॉर्टकट सांगतो. ही जी सरासरी असते ना, ही सरासरी ही मिडल नंबर असते. म्हणजे आपण x, y आणि z अशा 3 नंबर घेतल्या तर सरासरी जी असते ती कोणती असते? ती मिडल नंबर असते. म्हणजे इथं 15 यायला पाहिजे. ठीक आहे. आणि त्यांनी मोठी संख्या विचारली, सर्वात मोठी संख्या, आणि 7च्या फरकाने द डिफरन्स इज 7. म्हणजे 15 + 7 किती यायला पाहिजे? 15 + 7 22. आणि 15 मधून 7 हे मायनस जर केले तर 8 यायला पाहिजे. ठीक है. आता बघा, हे झाले तुमचे नंबर एकदम शॉर्टकट ना एनी कैलकुलेशन ना कुछ भी. ठीक है. तो हम लोग इसको कैसा कर सकते हैं? आप अगर इसको क्रॉस चेक करना चाहते हैं तो कर सकते हैं 8x + y + z डिवाइडेड बाय 3. दिस इज द एवरेज. ठीक है. क्रॉस चेक कर रहा है तो क्रॉस चेक भी कर सकते हैं. तो क्रॉस चेक कर लो, इसको एडिशन कर लो. देखो एडिशन क्या आ रही है? 22 + 8 कितना आ रहा है? 22 + 8 30. 30 + 15. 30 + 15 is equal to 45. So you will get the 45 divided by 3. It will 15. Again 15. तो हमारा आ गया. यहाँ पे उन्होंने जो दिया है एवरेज, एवरेज इज 15. सरासरी दिलेली आहे 15. ओके. सो आंसर शुड बी, बिगर नंबर पूछा है ना, आंसर शुड बी 22. मोठी जी संख्या विचारली आहे ती आहे 22. क्लियर होईल? सोपे सोपे प्रश्न आहेत 5th स्टँडर्डला. ठीक आहे. 5th स्टँडर्डला ती म्हणजे 5th असतील. आणि पुढे तुम्हाला जर वाटत असेल की सर ह्याच जे प्रश्न आहेत तुम्हाला पोलीस भरती असेल किंवा सरळ सेवा असेल, यांना हे प्रश्न येतात का? येतात मित्रांनो, पण अशा पद्धतीनं नाही. थोडेसे अपग्रेडेशन करून याच्यात थोडंसं किचकटपणा टाकून. ठीक है. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन. अरे ये तो बहुत ही इजी है, बहुत ही आसान है. ठीक है. ये तो बचपन से करते आ रहा हूं मैं, आप भी करते जाएंगे. तो देख लो कैसा करना है. देखो क्वेश्चन क्या है, मराठी में पढ़ लेता हूं. 1 ते 20 क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आहे? आता आपल्याला मराठीत कळलं, इंग्लिश मध्ये नॅचरल नंबर म्हणतो. संख्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत. देयर विल बी द नंबर ऑफ द टाइप्स ऑफ द नंबर्स एंड दिस इज नॅचरल नंबर, कॉम्प्लेक्स नंबर, ऑड नंबर, इवन नंबर, अलग अलग टाइप है नंबर्स के. उसमें से उन्होंने पूछा है नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? 1 ते 20 क्रमवार. सिंपल आहे. ठीक आहे. आता बेरीज विचारली म्हणजे सम विचारलेले. इंग्लिश मध्ये आपण त्याला सम म्हणतो, ऍडिशन म्हणतो, टोटल म्हणतो. ठीक आहे. आता बघा नैसर्गिक संख्यांची बेरीज, बेरीज किती आहे तर कसं करायचंय बघा. याला फॉर्म्युला वापरायचा सरळ सरळ. n20 याला n मानायचं आणि फॉर्म्युला काय सांगतो मग? n गुणाकारामध्ये n अधिक 1 भागाकारामध्ये 2. ठीक आहे. हा कुठून विचारणार? हा जो फॉर्म्युला दिला हा कुठून वापरायचा? जर 1 पासून जर त्यांनी बेरीज विचारली असेल तरच वापरायचा. तो पण नैसर्गिक संख्यांसाठीच वापरायचा हा फॉर्म्युला. ठीक आहे. मग बेरीज काय येणार? n = 20. 20 मल्टिप्लिकेशन मध्ये किती राहील मित्रांनो? 21. का? हा 20 आहे ना, हा 20 अधिक 1 म्हणजे 21 झाला. भागाकारामध्ये 2. बे 1 बे, बेंदा 20 म्हणजे उत्तर आलं 210. हे उत्तर असायला पाहिजे. त्यांची बेरीज किती आहे? 210. ही बेरीज जी आहे, हा जो फॉर्म्युला आहे हे नैसर्गिक संख्यांच्या बेरीजसाठी आहे. 1 पासून जर विचारला तरची गोष्ट आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन दोस्तों. दोन संख्यांची बेरीज 100 व त्याच संख्यांची वजाबाकी 36 आहे तर त्यांचा एकक स्थानचा अंकांचा गुणाकार किती? मित्रांनो एक लक्षात घ्या, हे तुम्हाला दिलेलं आहे प्रश्न तुम्हाला नवोदयला किंवा स्कॉलरशिपला, बरोबर आहे. पण हाच प्रश्न पोलीस भरतीला पण विचारला जातो, सरळ सेवेला पण विचारला जातो. कसा विचारला जातो तुम्हाला बदलून सांगतो मी. दोन व्यक्तींच्या वयांची बेरीज 100 आहे व त्याच दोन व्यक्तींच्या वयांची वजाबाकी 36 आहे किंवा त्या दोन व्यक्तींच्या वयातील फरक 36 आहे किंवा असे टाकतात तिथे की एक भाऊ मोठा आहे एक भाऊ छोटा आहे तर त्यांच्या वयातील फरक 36 आहे तर त्यांचं वय किती, असा प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. इथं त्यांनी विचारलं बाबा त्या संख्या ज्या येणार आहेत त्यांचा अंकांचा गुणाकार. आता इंग्लिश मध्ये काय थोडं ट्रान्सलेट करून देतो बघा. त्यांनी सांगितलं दोन नंबर असे त्यांनी सांगितलं 2 नंबर दिलेले आहेत. त्या 2 नंबरचा जी त्यांनी असं सरळ सांगितलं बघा. 2 नंबर आहेत x + y = 100 आणि दुसरं दिलं x - y = 36 असा असेल तर त्यांचा जो एकक स्थान म्हणजे युनिट प्लेस. ठीक आहे. युनिट प्लेसचे जे संख्या येणार आहेत, ज्या संख्या येणार त्यांच्या युनिट प्लेसचा जो नंबर आहे त्यांचा मल्टिप्लिकेशनचा जो शेवटचा नंबर जो आहे त्याला युनिट प्लेस म्हणतो तो किती असं म्हणतोय. ठीक आहे. तर असं शोधूया. काही सिंपल आहे, काही अवघड नाहीये मित्रांनो. समजा आता हे आपण सायमल्टेनियस इक्वेशन पण सॉल्व्ह करू शकतो किंवा डायरेक्ट सॉल्व्ह करू शकतो. मोठी संख्या जर काढायची असेल बघा, हा शॉर्टकट आहे.
मोठी संख्या जर काढायची जर असेल आणि असाच प्रश्न दिला असेल कसा की दोन संख्यांची बेरीज आणि त्या दोन संख्यांची वजाबाकी असा जर प्रश्न दिला असेल तर ही शॉर्टकट वापरायची, लक्षात घ्या. ठीक आहे. आता बघा, मोठी संख्या काढायची असेल तर 100 अधिक 36 यांची बेरीज करायची आणि याला 2 न भागायचं. ठीक आहे. आणि छोटी संख्या काढायची असेल छोटी तर वजाबाकी करायची. इथं बेरीज करतोय, इथं काय करायची, वजाबाकी करायची. ठीक आहे. म्हणजे बघा 100 वजा 36 भागाकारामध्ये 2. मग काय 136 भागाकारामध्ये 2, कारण यांची बेरीज 136 आली. उत्तर यायला पाहिजे बेसख 12 उरला 1 82 16 68 उत्तर आलं. मोठी संख्या झाली तुमची 68. मग सिंपल गोष्ट आहे मित्रांनो. आता छोटी संख्या जर काढायची असेल तर त्या दोन संख्यांची बेरीज 100 आहे तर 100 मधून 38 करा किंवा खालच्या फॉर्म्युल्यानं जा. 100 मधून 36 गेले, सांगा किती राहिले रे मित्रांनो. 100 मधून 36 गेले तर नाही येत असेल तर इथून तुमच्या पद्धतीने करायचं. 10 मधून 6 गेले तर उरले किती मित्रांनो 4. हातचा देऊन टाकला. परत 10 मधून किती गेले रे, 10 मधून परत 4 गेले. उत्तर आलं तुमचं 10 मधून 4 गेले 6. हातचा देऊन टाकला. 1 वजा 1 0 म्हणजे इथं झालं भागाकारामध्ये 2. उत्तर आलं 32. मी तुम्हाला बोललो ना, एक तर 100 मधून 68 मायनस करा. कुठे गेलं 68 माहिती. 100 मधून 68 मायनस करा, उत्तर येणार 32. किंवा अशा पद्धतीने केलं तर उत्तर येणार 32. आणि त्यांनी प्रश्न विचारला त्या दोन संख्यांच्या अंकांचा गुणाकार एकाच स्थानी किती यायला पाहिजे. तर बघा 68 गुणाकारामध्ये मी जर 32 करायला गेलो तर 8 दुने 16 आणि उत्तर जे काही येईल ते येईल, पण एकच स्थानी किती यायला पाहिजे, 6 यायला पाहिजे. हे त्याचं उत्तर. ठीक आहे. तर एकच स्थानी 6. तर हे प्रश्न थोडासा किचकट आहे, परंतु आपल्याला लेवल वाढवत, मी खूपच सोपे प्रश्न घेतले आज, खूपच सोपे प्रश्न. ठीक आहे. पण आपल्याला ती लेवल वाढवत जायचंय. पालकांना एकच म्हणणं आहे, तुम्हाला जर काही वाटलं की एखादा प्रश्न तुम्हाला आडला किंवा नडला आणि तो विचारावासा वाटला तर बिनधास्तपणे रिलेटेड टू दी होमी बाबा, रिलेटेड टू दी स्कॉलरशिप, रिलेटेड टू दी नवोदया, गणित बुद्धिमत्ता असेल तर कोणताही प्रश्न तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरवर टाकू शकतात. व्हॉट्सअप नंबर आहे मित्रांनो 8275237849. ठीक आहे. माझं नाव आहे उमेश पाटील. या नंबरवर तुम्ही बिनधास्तपणे मेसेज टाकू शकता. फक्त वेळ लागेल, एखाद्याच मी लेक्चर मध्ये असेल तर तुम्हाला रिप्लाय द्यायला वेळ लागेल. फक्त तुम्ही कुठून काय टाकावं लागेल, तुम्ही कुठून बोलतायत. ठीक आहे. म्हणजेच काय तुमचं नाव, तुम्ही कोणत्या गावावरून बोलतायत आणि प्रश्न कशाचा आहे, म्हणजे नवोदयाचा आहे, स्कॉलरशिपचा आहे, एनटीएससीचा आहे, कशाचा आहे मला माहित नाही ना, तुम्ही टाकणार तर. ठीक आहे. तर ते तुम्हाला टाकावं लागेल. तर ह्याच पद्धतीने आपण अजून काही प्रश्न घेणार आहोत. तर तुर्तास आपण इथे थांबणार आहोत. नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.